हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. मी वैष्णवी स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे शॉपिंगचा. गोल्ड की सिल्वर हे तुम्हाला पुढे कळेलच. तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळं ना आवाजाचं जरा तुम्ही समजून घेऊ शकता मला. तर आम्ही निघालो होतो गाडगीच्या दुकानात. तसं तर काय आमचं म्हणजे अगोदर ठरलं नव्हतं काय घ्यायचं वगैरे, पण अचानकच आमचं ठरलं जाऊया, म्हटलं बघून तर येऊया म्हणून गेलतो आणि घेऊनच आलो. आणि इथे बघा सानू मॅडमला असं पॅक करून आणलं होतं. तिची थोडीशी ना तिला सर्दी झालती म्हणून तिला आम्ही असं टोपी वगैरे घालून आणलं होतं. आणि मॅडम बाहेर गेलं ना कॅमेऱ्यात बघायला अजिबात तयार नसतात. त्यांना फक्त बाहेरच्या गाड्या आणि जे बाहेरचं वातावरण असतं ना ते तिला बघायचं असतं. सुरुवातीला तर आम्ही आलो इथे घड्याळाच्या दुकानात. ते म्हणजे बापूंच्या घड्याळाचं ना थोडंसं काहीतरी लूज झालं होतं, मग ते फिटिंग करायचं होतं म्हणून इथं आम्ही ह्या काकांच्या दुकानात आलो होतो. खूप छान काका आहेत हे. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून आम्ही इथूनच सगळं, म्हणजे घड्याळ जर घ्यायचं असेल आम्ही इथूनच घेतो. आणि जवळजवळ ते घड्याळ आहे ना 4 ते 5 वर्ष, भरपूर वर्ष, म्हणजे काहीच होत नाही त्याला. आणि कालांतराने शेवटी वस्तू आहे म्हटल्यावर खराब होणारच, पण झिरो मेंटेनन्स आहे त्यांच्या इथले घड्याळ. खूप छान. आणि हे बघा ना, हे तर मला खूप आवडलं होतं, पण म्हटलं जाऊ दे, आपल्याकडे तर काही ते टिकणार नाही. आणि बाहेर हा व्लॉग आहे ना 15 ऑगस्टचा आहे. आणि इथं बघा तुम्ही बाहेर ना जिलेबीसाठी गर्दी खूप झाली होती. आणि आमच्या आहोनी तर काय सकाळीच जिलेबी आणून ठेवली होती घरात. आम्ही काय खाऊनच निघालो होतो थोडी थोडी. पण इथं बाहेर लोकांची, म्हणजे आम्ही 4-5 वाजता आलतो तरी पण जिलेबीसाठी भरपूर गर्दी होती. आणि हे दुकान आहे ना SFC मॉलच्या बरोबर समोर आहे, विहार हॉटेलच्या बाजूलाच. आणि तुम्ही कधी येणार असेल ना तर ह्या काकांकडे नक्की या. त्याच्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो गाडगेच्या दुकानात. आणि आपल्या बायकांना माहिती आहे ना किती हौस असते सोन्या चांदीची. मग ह्या दोघांना मी मागेच सोडलं होतं आणि पहिल्यांदा मीच एंट्री केली दुकानामध्ये. आणि नंतर सानूचे बाबा तर मला म्हणत होते माझ्या पुढे असतेस तू आणि बिल द्यायला मला नंतर पुढं करते. आणि बघा ना तुम्ही, मीच पुढं चालत चालले होते, ते माझ्यासोबत नव्हते. ते अजून मला वाटते गेटच्या बाहेरच होते सानूला घेऊन. आणि सुरुवातीला तर आम्ही ना म्हणजे पैंजण घेण्यासाठी आलो होतो सानूला. मग तिथं ह्या मॅडम आहेत ना दाखवत होत्या आम्हाला पैंजण. बाकीच्यांचं बिल वगैरे करायचं चाललं होतं. त्याच्यानंतर मग काय झालं की सानूला ना आधीचं पैंजण होतं ते 5.5 इंचाचं होतं, म्हणजे जे माप असतं ते 5.5 होतं तिचं. पण आता जरा पाय मोठे झाल्यामुळं ना दुसरं जे पैंजण होतं ना ते 5.5 6चं तिला म्हणजे जरा फिटिंग होत होतं. आणि 6.5चं घेतल्यावर लूज पडत होतं. म्हणजे आम्हाला तर ते समजेनाच. मग त्या मॅडम काय बोलल्या की 6चं घ्या तुम्ही. आणि मग ते नंतर हळूहळू 6.25 वगैरे होतं. आणि इथं बघा त्या तिच्यासोबत बोलत होत्या. म्हणजे सानूची अशी खासियत आहे ना, म्हणजे हिचीच नाही सगळ्याच लहान मुलांची अशी खासियत असते की लहान मुलं बघितली ना माणसांना आपोआपच लहान मुलांचा लळा लागतो. आणि इथं त्या मॅडम सानूला पैंजण घालत होत्या. हिला मी तिथे जो म्हणजे टेबल असतो ना त्याच्यावरती उभा केलं होतं, तरी घाबरायचं आमचं अजिबात नाव नव्हतं. उलट आहे ना इकडे बाबांकडे बघून आमचं छान असं पोज द्यायचं चाललं होतं. इतर वेळेस हिला कॅमेऱ्यात बघ म्हटलं तर बघणार नाही, पण अशा वेळेस बरोबर बघत असते ती. त्याच्यानंतर ना आमचं पैंजण वगैरे घेऊन झालं आणि घ्यायला गेलो तो फक्त सानूलाच. नंतर त्याच्यानंतर सानूचे बाबा बोलले तू पण घेऊन टाक. तसं पण काय झालं होतं, अधिक महिन्यात ज्यावेळेस मम्मी मला पैंजण जोडवी करणार होती ना त्यावेळेस आम्ही काय म्हणजे माझ्या मापाचं मला पैंजणच नव्हतं भेटलं. आणि होते ते पण डिझाईन्स मला आवडले नव्हते. मग सानूचे बाबा म्हटले चला असू दे, तिला घेतले तर तू पण घेऊन टाक. मग म्हटलं चला आपण मोके पे चौका कशाला मारायला नको ना, मारूया म्हटलं मोके पे चौका. मग फायनली मी मला घेतलं, तिला पण घेतलं. आणि एवढ्या ह्याच्यात आम्हाला पाऊस लागला नाही ते खूप महत्त्वाचं. आणि 4 व्हीलर घेऊन जायचं म्हटलं ना 1 वे असल्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून आम्ही 2 व्हीलरवरती शक्यतो जातो. आणि इथं मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते. म्हणजे आपण एक वस्तू घ्यायला गेलो ना बायका का 4 घेऊन येतो, तसंच माझं काहीसं झालेलं होतं. मग घ्यायला गेलो तर आम्ही सानूला सानूला पण पैंजण घेतलं, मला पण पैंजण घेतलं. आणि वरतून त्या मॅडम काय म्हटल्या की आत्ता सध्या ऑफर चालू आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस गेलो होतो ना त्यावेळेस पैंजण महोत्सव चालू होता. आणि 31 ऑगस्ट पर्यंत मे बी पैंजण महोत्सव आहे. तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्हीही जाऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला मजुरीवर 100% सूट आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण शक्यतो जाऊन घेऊन येऊ शकता. मग त्याच्यासाठी आम्ही घ्यायला गेलो होतो. आणि मला पण पैंजण घेतलं, तिला पण घेतलं. आणि आमची जी काय आमच्याकडे मोड होती ना ती देऊन वरती म्हणजे आम्हाला पैसे राहत होते. म्हणून मग काय केलं आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही कॉईन पण घेऊन आलो. एक 20 ग्रॅमचा आम्ही कॉईन घेतला.
कारण पैसे घेण्यापेक्षा, आणि हिची भरपूर म्हणजे हिला बारशामध्ये वगैरे आलेली वापरलेली वगैरे पैंजण होती, ती कशासाठी ठेवायची नाही का. मग मी म्हटलं ह्यांना म्हणजे तसं तर पैसे पण घेऊन गेलो होतो, पण ती जेवढी आम्ही मोड दिली, माझं पैंजण दिलं, तिचं पैंजण दिलं, तिचे अजून 2-3 बाकीच्या जे गोष्टी होत्या त्या पण दिल्या त्याच्यामध्ये, म्हणून पैसे जास्त टाकावे लागले नाहीत आम्हाला. आणि सानूचं पैंजण मला वाटते काहीतरी 15,000चं झालं होतं, आणि माझं पैंजण मला वाटते 7,000चं झालं होतं, आणि आमची मोडच झाली होती 27,000 रुपये. त्यात 5,000 वरती राहत होते. मग आम्ही 20 ग्रॅमचा कॉईन घेतला त्याच्यामध्ये. आणि हे बघा, ही माझ्या पैंजणची डिझाईन आहे, आणि खालची जी आहे ना ती सानूच्या पैंजणची डिझाईन आहे. आणि हा असा PNGचा एक कॉईन आहे 20 ग्रॅमचा. हा 2 भाराचा आहे म्हणतात. मग ह्याच्यामध्ये ना आपण नंतर जोडवी वगैरे करायला गेलो ना तर हा कॉईन आपल्याला द्यायचा आहे, आणि जी काय असेल ती मजुरी फक्त द्यायची आणि GST. मग म्हटलं असू दे, परवडतोय तसं, आपण पैसे घेऊन काय करणार नाही का, वस्तू तर होते. मग असं आम्ही एवढी सगळी शॉपिंग केली होती. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत